भाजपची ही वैचारिक दिवाळखोरी आहे. रवींद्र चव्हाणांसारख्या भाजपच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य करणं, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांना हे मान्य आहे का? देश पातळीवरच्या भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे, दानवे साहेबांनी बोललं पाहिजे, गडकरी साहेबांनी सांगितलं पाहिजे की रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य त्यांना मान्य आहे का? भाजपचं षडयंत्र काय? इतिहास पुसायचा, त्या व्यक्तिमत्वाबद्दल एखादी गोष्ट बोलायची आणि मग नंतर सावरासावर करायची, परंतु त्या व्यक्तीबद्दल या ठिकाणी काहीतरी चुकीचं बोलायचं आणि एक समाजामध्ये वेगळं वातावरण करायचं. आणि रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्याचा काँग्रेस म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो. या महाराष्ट्रातली तमाम जनता त्याचा निषेध करते, कारण की सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांची ओळख या महाराष्ट्राला आहे. आणि म्हणून असं वक्तव्य करून मला वाटते त्यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता काय हे महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. चौफेर टीका झाल्यानंतर त्या सगळ्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. दिलगिरी व्यक्त करून चालणार आहे का काय? नाही, मला वाटते बोलताना तुम्ही तारतम्य बाळगलं पाहिजे. तुम्ही आता एका प्रदेशाच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करतायत. नगरपालिका नगरपंचायतीमध्ये पण त्यांची वक्तव्य आम्ही त्या ठिकाणी बघितली. जे एक मॅच्युरिटी पाहिजे ती दुर्दैवानं मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाज केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी केलेला आहे. कसं बघता आता निवडणूक आहेत आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून नेमकं साध्य काय करू इच्छितात? नाही, मला वाटतं मी म्हटलं तसं भाजपचं एक षडयंत्र आहे. महापुरुषांचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर सांगायचा. मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल वक्तव्य भाजपकडून त्या ठिकाणी झाली. एकूणच आपण वातावरण बघितलं तर एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत. यातलं एक मोठं षडयंत्र काय आहे की आज जो काय इतिहास आहे तो आज आम्ही जो वाचलेला इतिहास तो पुस्तकातनं इतिहास वाचलेला आहे. आता उद्या 50 वर्षानं जो इतिहास वाचला जाईल तो डिजिटल फुटप्रिंटवर असणार आहे. आणि आता हेच षडयंत्र आहे भाजपचं की डिजिटल फुटप्रिंटवर अशी वक्तव्य करायची आणि चुकीचा इतिहास समोर आणायचा, जेणेकरून 50 वर्षानं तोच सत्य वाटेल, अशा पद्धतीचं हे एक षडयंत्र आहे. हा 100 वर्षाचा प्लॅन आहे. ज्या महापुरुषांच्याबद्दलची वक्तव्य आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंच्याबद्दल असेल, सावित्रीबाई फुलेंच्याबद्दल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल असेल, छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल असेल, ही वक्तव्य करायची आणि पुढं 50 वर्षानं डिजिटल फुटप्रिंट जो तयार होईल त्यातून हेच सत्य आहे का असं वाटेल, असं चित्र निर्माण करण्याचं हे षडयंत्र आहे. विलासराव देशमुख यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं निषेध अजितदादांच्या राष्ट्रवादीनं देखील केलेला आहे. शरद चव्हाण यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य देखील केलं. मात्र आता ह्या सगळ्यावरनं राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तरी वादाची या सगळ्यावर नाही, ठीक आहे. आज ज्यावेळी विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांनी स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात अनेक वर्षे काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची प्रतिक्रियाला राजकीय रंग देणं संयुक्तिक नाही. विलासराव देशमुख साहेबांच्याबद्दलचा आदर त्या पक्षानं या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मला वाटते राजकीय त्याच्यातला विषय नाही. आणि भाजपनं आता तुम्ही म्हणताय रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आता दिसते. त्यांनाही लक्षात आलं की आपण चूक केलेली आहे. पुण्याच्या विकासावरून मुख्यमंत्र्यांचे बाकी युद्ध सुरू झालेलं आहे. आरशात पाहावं असं फडणवीस बोललेत, अजितदादांना नाव न घेता. दोघांमध्ये कशा प्रकारचं एकीकडे एकत्र दाखवतात, दुसरीकडे एकमेकाशी भांडतात. मी परवा सुद्धा म्हटलं की दोघं मतासाठी वेगवेगळे भांडतायत. मंगळवारी कॅबिनेटला मात्र मांडीला मांडी लावून बसतात. आज जर अजितदादा म्हणत असतील पिंपरी चिंचवडची वाताहत झाली तर ती भाजपमुळं झालेली आहे. आज जर भाजप म्हणत असेल की पुण्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये हे व्हायला पाहिजे होतं, मग त्याला जबाबदार अजितदादा त्या ठिकाणी आहेत. झालं नसतील असं अजितदादा म्हणत असतील तर तेच पालकमंत्री आहेत. त्यामुळे सगळं जे काय आहे दोषारोप दोघांनी आरशासमोर उभारून एकमेकाला बघावं अशी आमची विनंती आहे. तुम्ही आमच्या विरोधात जाणार असाल तर आम्ही देखील तुमच्या विचारात एक इशारा राष्ट्रवादीला देऊ इच्छितो. नाही, मला वाटतं इशारा मतापुरता 15 तारखेपर्यंत इशारा देण्यापेक्षा मंत्रिमंडळातून बाहेर पडावं. ठाण्यातले निवडणूक निर्णय अधिकारी अडचणीत येताना दिसतात. पंचांची तक्रार केलेली आहे, त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली. खरंच असं घेतील असं वाटतं तुम्हाला? नाही, निवडणूक आयोगानं दखल घेणं आणि कारवाई करणं यातला फरक आहे. दखल ते सगळ्याच गोष्टीची घेतात. आम्ही शिष्टमंडळ घेऊन जातो त्यावेळी त्याची दखल घेतात. आम्ही निवेदन देतो त्याला पोच देतात. आम्ही निवेदन दिलं त्याचं पत्र आम्हाला मिळतं, परंतु कारवाई काय होते त्याच्यावर निवडणूक आयोजकाची स्वायत्ता आणि पारदर्शकता या ठिकाणी ठरणार आहे. अजितदादा नेहमी सांगत असतात की आम्ही सोडलेला नाही. मात्र आशिष शेलारांनी म्हटले की आज
सावरकरांची विचारे अजितदादांना मान्य करावेच लागतील. नाही, मग ते अजितदादांनी स्पष्ट केलं पाहिजे, त्यांना मान्य आहेत किंवा नाही मान्य आहेत ते अजितदादांनीच स्पष्ट केलं आणि ते 15 तारखेच्या आधी करा म्हणा. मानखुर्दमधल्या एका उमेदवारांनी सांगितलं की भाजप उचलून नेलं आणि त्या ठिकाणी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. नाही, आपण बघितलं नगरपालिकाच्या वेळी देखील नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं मतदारांना कोडलं गेलं, तसंच आता उमेदवार उचलून घेऊन त्यांना धमकी देणं, त्यांना पैशाचं आमिष दाखवणं, दबाव आणणं, हे एक नवा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. जो ट्रेंड स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या महाराष्ट्राला मान्य असणार नाही आणि हा ट्रेंड जर असाच पुढे गेला तर उद्या निवडणुकाच होणार नाहीत. लोक म्हणतील आमच्या मताचा अधिकार काय आहे, तुम्ही माणसं निवडणुकीला उभारू देत, तुमचा माणूस निवडायला हरकत नाही, पण तो किमान लोकांना मतदान करायची तरी संधी द्या. देवेंद्र फडणवीसांनी काल काँग्रेसवर टीका केली की काँग्रेस 10 वर्ष शहरी विकासाकडे दुर्लक्ष केलं. मला सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या स्मरणात एक गोष्ट आणून द्यायची आहे की 2004 साली मनमोहन सिंगजी या देशाचे पंतप्रधान होते, त्यावेळी शहरीकरणाला पहिली योजना आली. JNNURMची योजना असेल, UIDSSMT असेल, यात मनमोहन सिंगजींनी 1,00,000 कोटीचा निधी या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा शहरांसाठी दिला. आम्ही बोगस स्मार्ट सिटीची घोषणा केली नाही. मेट्रोची संकल्पना असेल, कोस्टल रोडची संकल्पना असेल किंवा वाढतं शहरीकरणाला ॲड्रेस करण्यासाठी मग अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय असेल, रस्ते असतील, पहिली योजना या देशामध्ये मनमोहन सिंगजींनी काँग्रेसनी काढलेली आहे आणि त्याची माहिती नसेल तर मी ते माहिती त्यांना पाठवायची व्यवस्था करू शकतो. नाही, मला वाटते ही गुंड भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादांच्याकडेच आहेत, कारण की पुण्यामध्ये मुरली मोळांनी एक बोट त्यांच्याकडे दाखवले, अजितदादांनी 4 बोटं त्यांच्याकडे दाखवले आहेत. सगळा भरणा तिथंच आहे. त्यामुळे लोकांनी आता निर्णय घेतला पाहिजे. हे भांडायला वेगवेगळे दाखवत आहेत मतं मिळवण्यासाठी. मतदान करताना आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्हाला सहकार्य करावं अशी आमची महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती असणार. इचलकरंजीमध्ये शिवशाहू आघाडीची स्थिती सध्या काय वाटते? कारण दुसरीकडे भाजप आणि महायुती लढते आहेत, दुसरीकडे आपण पक्षाचं चिन्ह नाही पण आपण इचलकरंजीमधली लढाई आमची शिवशाहू आघाडी विरुद्ध मूळ भाजप आणि नवीन आलेला भाजप यांच्याबरोबर आहे. आता तिथं नवीन आलेल्या भाजपचं वर्चस्व जास्त आहे. म्हणजे 40-50 वर्ष काँग्रेस विचारधारेची असणारी माणसं आता तिथं अगदी 100 वर्ष भाजपमध्ये होतं असं वागतायत. त्यामुळे मूळ भाजपवाला देखील आश्चर्यानं बघतो, अरे मीच आहे का? तो जाऊन आरशात बघायला लागला आहे की नेमकं मूळ भाजपवाला मी आहे का आता नवीन आलेले आहेत. त्यामुळे आमची लढाई तिथं दोघांशी आहे, मूळ भाजपवाला आणि नवीन भाजपवाला. त्या दोघांच्या मधला समन्वय किती आहे हे आता पुढच्या या मतदानामध्ये दिसून येईल. थेट पाईपलाईनचं सत्य झालं काय दादांना आणि राजेश तो विषय मी पाठवणार होता. पाठवलं काल पाठवलं मी व्हिडिओ त्यांना पाठवून दिलेला. आज पत्रकार दिन आहे. राज्य शासनानं पत्रकारांसाठी बऱ्याच घोषणा केल्या. नाही, पत्रकारांसाठी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून अनेक योजना या राज्यामध्ये आहेत, परंतु तो अर्जसुद्धा आता 40-25 पानाचा 20 पानाचा आहे. 50 वर्षापूर्वीचे पुरावे मी कुठले आणायचे? राज्य शासनाला आमची विनंती आहे की ज्यावेळी हे राज्य स्थापन झालं त्यावेळेचा एखादा GR आहे का त्यांनी हुडकून दाखवा, मग आमच्याकडं पुरावे मागावे. म्हणजे तुम्ही पत्रकारांच्याकडनं 50 वर्षाचे पुरावे मागणार आणि शासनाकडे तरी 50 वर्षापूर्वीचा एखादा GR असेल तर दाखवावा. जे GR 1000, 10,000, 1960, 65, 70 साली निघाले या महाराष्ट्रामध्ये ते तरी तुमच्याकडे आहेत का? आणि म्हणून अधिकारी वर्गानं देण्याची भूमिका ठेवली पाहिजे, अडवण्याची भूमिका ठेवता कामा नये पत्रकार दिनाच्या निमित्तानं तरी. नवनीत राणे नाही, आता काय त्यांना निवडणुकीच्या तोंडावरती धार्मिक नाही, ते यावेळी करणार नाहीत, कारण की सर्व त्यांच्याकडे सुद्धा सर्व जाती धर्माचे उमेदवार आहेत. त्यामुळे तो आता विषय या निवडणुकीत त्यांचा एजेंडा असणार नाही. चला, थँक्यू. नाही, मला नाही वाटत तसं वक्तव्य करणं संयुक्तिक नाहीत, कारण की ते आता नांदेडमध्ये, लातूरमध्ये सुजाता आंबेडकरजी आमच्याबरोबर काम करतायत, मुंबईमध्ये आमच्यामध्ये काम करतायत. आता घटक पक्ष म्हणून आपण घटक पक्ष म्हणण्यापेक्षा अलायन्स पार्टनर म्हणून आपण असं एकमेकावर वक्तव्य करणं संयुक्तिक नाही असं मला वाटते. त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा विषय त्या ठिकाणी नाही. 50 वर्षे काँग्रेसची फॅमिली हे कारण नसताना अशी वक्तव्य करून आपण एकमेकाबद्दलचा संवाद जो आता चांगली गाडी चाललेली आहे आपली, म्हणजे वंचित आणि आम्ही एकत्रितपणे अनेक महापालिकेमध्ये आलेलो आहोत.
कोल्हापुरात सुद्धा आमची इच्छा होती त्यांच्याबरोबर याची, पुण्यात सुद्धा माझी प्रामाणिक इच्छा होती त्यांना बरोबर घ्यायचं. त्यामुळे आता पुढचे 10 दिवस आपलं टार्गेट भाजप आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवून आपण ही वाटचाल करावी अशी मला अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.